तर मित्रांनो, यासाठी आपल्याला आपल्या वेबसाईटवर यायचं. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स देतो. यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊ शकता. या ठिकाणी दोन ऑप्शन झालेले आहेत, लाभार्थी स्थिती आणि स्थिती पहा. हे दोन ऑप्शन या ठिकाणी, यापैकी आपल्याला पहिला ऑप्शन जो आहे हा माहित आहे, पण आपण दुसऱ्या ऑप्शनवरती क्लिक करू. या ठिकाणी बेनिफिशियर स्टेटस ट्रॅक ऑन, त्या स्कीमचं नाव दिलंय, तुमच्या योजनेचं नाव दिलंय. या ठिकाणी सध्या स्थितीतील 2 योजनांचं नाव दिलेलं आहे, बाकीचे पण अपडेट होतील. या ठिकाणी ऍप्लिकेशन नंबर दिलाय, हा ऍप्लिकेशन नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा. सर्च बटनावरती क्लिक करायचंय, तुम्हाला संपूर्ण माहिती दिसेल. परंतु ऍप्लिकेशन नंबर नेमका कोणता असतो हे पाहण्यासाठी आपल्याला लाभार्थी स्थितीवरती क्लिक करायचं आहे. तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा, जनरेट ओटीपी वरती क्लिक करायचंय आणि तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिसेल. या विषयी आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ती व्हिडिओची लिंक दिलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी आता मी स्कीम निवडतो आणि माझ्याकडे ऍप्लिकेशन नंबर आहे. हा ऍप्लिकेशन नंबर या ठिकाणी मी टाईप करतो. तुमचाही ऍप्लिकेशन नंबर जो असेल तो तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचा आहे. टाईप केल्यानंतर या ठिकाणी सर्च बटन जो दिसतो, या सर्च बटनावरती तुम्हाला क्लिक करायचंय. या ठिकाणी सर्च बटनावरती क्लिक करतो. सर्च बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ऍप्लिकेशन स्टेटस तुमचं या ठिकाणी दिसणार आहे. तर या ठिकाणी बघा, तुमचं स्वतःचं नाव सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. जे काही ऍप्लिकेशनचं ऍप्लिकेंट नेम येते, तुमचं रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमची योजना, आणि तुम्हाला हप्ता कोणत्या दिवशी मिळालंय ती डे तुम्हाला या ठिकाणी दिसेल. म्हणजे यापूर्वी किती दिवस झाले तुम्हाला हप्ता मिळाला आहे त्याची डे दिसणार आहे. तारीख सुद्धा या ठिकाणी जनरेट होताना दिसणार आहे, कोणत्या दिवशी तुम्हाला पैसे मिळालेत. या ठिकाणी ऍप्लिकेशन सबमिट, आधार ऑथेंटिफिकेशन आणि बिल जनरेट आणि फंड डिस्पर्समेंट, हे जे काय आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे हप्ता तुम्हाला जनरेट झाला किंवा नाही हे तुम्हाला या ठिकाणी चेक करता येणार आहे.